नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कंट्रोल स्टेटमेंट. कंट्रोल स्टेटमेंट काय आहे जावामध्ये? त्याच्या आधी एक स्मॉल एक्झाम्पल पाहू आपण. हा एक स्मॉल एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये आपण ए, बी आणि सी प्रिंट केलेले आहे. हा नॉर्मल फ्लो आहे प्रोग्रामचा. म्हणजे ए स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर बी स्टेटमेंट, सी स्टेटमेंट एक्झिक्यूट होते. म्हणजे लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत आहे हा प्रोग्राम. सपोज हा प्रोग्राम आपल्याला काही कंडिशनवर रन करायचा असेल. फॉर एक्झाम्पल कंडिशन म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जर ही कंडिशन जर एखादी ट्रू असेल, कंडिशन ट्रू असेल तरच प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल ट्रू. तर काय होणार, ही जर ट्रू असेल तरच एक्झिक्यूट होणार, अदरवाईज फॉल्सच्या सिनेरिओमध्ये होणार, कारण ती नाही होणार. आता जर ह्याला रन केलं, एबीसी हे सर्व झालं. सपोज इथं फॉल्स केलं आपण, तर हा एक्झिक्यूट होतो का? नाही एक्झिक्यूट होणार. हा कोड एक्झिक्यूट झाला का? नाही झाला. कारण जर हा कोड आपल्याला कंडिशननुसार एक्झिक्यूट करायचा असेल, म्हणजे ह्या कंडिशननुसार, किंवा हा कोड आपल्याला रिपीटेडली 5 टाइम्स किंवा 10 टाइम्स जर एक्झिक्यूट करायचा असेल, तर किंवा ह्या म्हणजे ह्या कोडमधून आपल्याला बाहेर पडायचं असेल, त्यावेळेस आपल्याला काय करायला लागतं? कंट्रोल स्टेटमेंट यूज करायला लागतं आपल्या ह्यामध्ये. फॉर एक्झाम्पल एक रिअल टाइम एक्झाम्पल पाहू आपण. तुम्ही ड्रायव्हिंग करतात आणि एक सिग्नल आला. जर तिथं रेड सिग्नल आला तर तुम्ही काय करतात? गाडी स्टॉप करतात. सपोज सिग्नल जर ग्रीन झाला, त्यावेळेस तुम्ही म्हणजे गाडी क्रॉस करू शकतात, सिग्नल म्हणजे चालू शकतात तुम्ही. म्हणजे तुम्ही काय करता? डिसिजन म्हणजे सिग्नल जर ग्रीन असेल त्यावेळेस म्हणजे जाऊ शकता, गाडी चालू शकता तुम्ही. जर जर सिग्नल रेड असेल त्यावेळेस थांबिता गाडी. म्हणजे तुम्ही काय करता? कंडिशननुसार निर्णय घेता. तसंच जावामध्ये सेम तसंच आहे. म्हणजे एखादी कंडिशन जर ट्रू असेल तर त्याच्या अकॉर्डिंग कोड एक्झिक्यूट करायचा, त्या लाईनचाच कोड एक्झिक्यूट होणार. जर एखादी कंडिशन फॉल्स असेल, त्याच्या अकॉर्डिंगली कोड एक्झिक्यूट करायचा. त्यालाच म्हणतात कंट्रोल स्टेटमेंट. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. जर मी तुम्हाला सांगितलं हॅलो हे 100 टाइम प्रिंट करा, 100 टाइम प्रिंट करा, तर तुम्ही कसं करता? तुम्ही सिसआउट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट लिहिणे 100 टाइम राईट करता का? म्हणजे लिहितान का? नाही. तर तुम्ही काय करता? त्याच्याऐवजी फॉर लूप लिहिता. त्या फॉर लूपला 100 टाइम इटरेट करतात. ह्यालाच आपण काय म्हणतो? कंट्रोल स्टेटमेंट म्हणतो. तर ह्याचे डेफिनेशन काय फर्स्ट बघू आपण. कंट्रोल स्टेटमेंट आर स्टेटमेंट दॅट कंट्रोल फ्लो ऑफ एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. म्हणजे तुमचा प्रोग्राम काय करणार, कधी करणार आणि किती वेळेस करणार, हे कंट्रोल स्टेटमेंट ठरवतं. त्याच्या काही टाईप्स आहेत कंट्रोल स्टेटमेंटच्या. पहिलं आहे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजे ती स्टेटमेंट डिसिजन घेणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये इफ इफ एल्स इफ स्विच राहणार, कंडिशननुसार रन होणार. त्याला काय म्हणतो? एखादी कोड हा कंडिशननुसार रन होणार, त्याला काय म्हणतो आपण? डिसिजन मेकिंग. जर आपला कोड 5 टाइम किंवा 100 टाइम रन करायचा असेल,
एक्झिक्यूट करायचं असेल त्यावेळेस आपण लूपिंग स्टेटमेंट यूज करतो. जर आपल्याला प्रोग्रामचा एक्झिक्युशन फ्लो चेंज करायचा असेल, बदलायचा असेल, तर त्यावेळेस आपण जंप स्टेटमेंट यूज करतो. म्हणजे थोडक्यात कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे प्रोग्राम कसा वर्क करणार ह्या पूर्ण इन्स्ट्रक्शन कोण देणार? कंट्रोल स्टेटमेंट. त्याचे 3 टाईप आहेत. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, नंतर लूपिंग स्टेटमेंट, जंप स्टेटमेंट. हे होतं कंट्रोल स्टेटमेंटचं इंट्रोडक्शन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्येक टाईपचे एक जे एक्झाम्पल पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.